स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर पी मराठी स्टोरीजमध्ये. चला बघूया आपल्या इश्क तुझ्या नावाचा या कथेचा दुसरा भाग. इतक्यात बाहेरून एका अनोळखी मुलीचा आवाज आला. हॅलो, एनिबडी होम? सान्वी दचकली आणि बाहेर आली. दार उघडंच होतं. एक सुंदर आकर्षक मुलगी स्टायलिश ड्रेसमध्ये उभी होती आणि इकडे तिकडे पाहत होती. हॅलो. दार उघडं होतं म्हणून थेट आत आले. दारात उभी असलेली ती अनोळखी मुलगी सान्वीला पाहताच तिच्याकडे आली. एक्सक्यूज मी, ती हलक्या इंग्रजीत म्हणाली. हो बोला, सान्वीने शांतपणे उत्तर दिलं. सान्वीने तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्या कपड्यांपासून बोलण्याच्या ढंगापर्यंत सगळ्यात एक श्रीमंती, मॉडर्नपणा स्पष्ट दिसत होता. हे अर्जुनचं घर आहे? तिने थोड्या अविश्वासाने विचारलं. हो, सान्वीने साधं उत्तर दिलं. क्षणभर ती मुलगी घरभर नजर फिरवत राहिली. सिरियसली हे खरंच अर्जुनचं घर आहे? सान्वीने यावेळी थोड्या गंभीर आवाजात उत्तर दिलं. हो, हेच अर्जुनचं घर आहे. तिला कदाचित अजूनही विश्वास बसत नव्हता. सान्वी मात्र शांत उभी राहिली. ॲक्च्युली ती मुलगी थोडंसं हसली. मला माहीत होतं अर्जुन मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, पण तो अशा घरात राहतो याची कल्पना त्याच्या बोलण्यातून कधीच आली नाही. सान्वीच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी पाहून ती लगेच थांबली. सॉरी, माझा तो अर्थ नव्हता. अर्जुनशी काही काम होतं का? सान्वीने विषय बदलला. तेवढ्यात वरच्या जिन्यावर उभा असलेला अर्जुन दिसला. त्याने हाताने इशारा करत सान्वीला काही सांगू नकोस असं सूचित केलं. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्याने सगळी बातचीत ऐकली होती. काम? ती मुलगी हलकसं हसली. काम काय असणार? मी त्याला भेटायला आले होते. तो घरी नाही का? नाही, सान्वीने छोटंसं उत्तर दिलं. मग काही क्षण तिला पाहत राहून म्हणाली, तुम्हाला आत बसायला बहुतेक आवडणार नाही. त्या मुलीने सान्वीकडे बारकाईने पाहिलं आणि हसली. तू खूप हुशार आहेस. क्षणभर थांबून ती म्हणाली, बाय द वे, मी सोनिया, अर्जुनची मैत्रीण, आणि हो, त्याची फियॉन्सेसुद्धा. सान्वी शांतपणे उभी राहिली. तिची नजर नकळत वरच्या जिन्याकडे गेली, पण अर्जुन तिथून निघून गेला होता. इंटरेस्टिंग, सोनिया म्हणाली. तुला पाहून वाटत नाही की तू या घरातली आहेस. सान्वीने हलकंसं स्मित केलं. ही माझी तारीफ समजू का? ऑफकोर्स, सोनिया हसली. तुम्हा दोघांची जोडी भन्नाट दिसेल. मग थोडी गंभीर होत ती म्हणाली, मला खरंच अर्जुन खूप आवडतो, पण त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड. वाक्य पूर्ण न करता तिने खांदे उडवले. एनिवे, बेस्ट ऑफ लक. ती निघायला वळली आणि म्हणाली, अर्जुनला सांग, मी बाबांची त्याच्या नोकरीबद्दल बोलले आहे. आमच्या फॅक्टरीमध्ये सुपरवायझरची जागा रिकामी आहे. त्याने बाबांना भेटावं. मी सांगते, सान्वीने शांतपणे उत्तर दिलं. ती सोनियाला दरवाजापर्यंत सोडायला गेली. वर येऊन सान्वीने अर्जुनसाठी जेवण आणलं. तो चारपाईवर उलटा पडला होता. एवढ्या उकाड्यातही पंखा बंद होता. घामाने त्याचा शर्ट पाठीला चिकटला होता. उठा नवाबसाहेब, जेवण करा. सान्वीने टेबलावर ताट ठेवत पंखा सुरू केला. पंखा किरकिर आवाज करत फिरू लागला. भूक असती तर खालीच खाल्लं असतं, अर्जुन कोरड्या आवाजात म्हणाला. सोनिया तुला भेटायला आली होती. भेटलास का नाही? सान्वीने मुद्दाम चिडलं. क्षणात त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तुला काही प्रॉब्लेम आहे का? सान्वीला जाणवलं तो खूप चिडलेला आहे. ती शांतपणे म्हणाली, सोनिया तुझ्यासाठी नोकरीचं बोलून गेली आहे. मला नको तिची 2 पैशांची नोकरी. अर्जुन संतापला. तो झटकन उठला, चप्पल घातली आणि धडधड पावलं टाकत घराबाहेर निघून गेला. सान्वी त्याला हाक मारत राहिली, पण तो थांबला नाही. ती खाली आली. याला झालंय तरी काय? तिने अवनीला विचारलं. नवीन जीन्स घेऊन आला होता, अवनी सहज म्हणाली. आईने ओरडलं त्याला. काय म्हणाली? तेच ना, स्वतःच्या थाटामाटाचीच काळजी असते. घराची थोडी काळजी कर कधी. थाटामाट हा शब्द ऐकून दोघींनाही हसू आलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून परत आल्यावर सान्वी थबकलीच. अंगणात आंब्याच्या पेट्या रचलेल्या होत्या. समर आणि बबलू त्या पेट्यांभोवती आनंदाने नाचत होते. अवनी एका बादलीत थंड पाणी भरून त्यात आंबे टाकत होती. आई स्वतः एक आंबा चाखत त्याची गोडी तपासत होती. काय झालं? लॉटरी लागली का? सान्वीने आश्चर्याने विचारलं. नाही रे, अवनीने हसत मान हलवली. मग काय? तुझ्यासाठी एखादा राजकुमार बघायला येतोय का इतकी तयारी? सान्वीचं आश्चर्य काही कमी होत नव्हतं. एवढी फळं त्यांच्या घरी कधी आलीच नव्हती. शेखर काका आले होते. समर उत्साहाने म्हणाला. शेखर काका? सान्वीच्या डोक्यात काहीच आलं नाही. आईने आठवण करून दिली. अगं, महाजन साहेबांच्या घरचे. पण हे सगळं का आणलं त्यांनी? आई हसली. मोठ्या आणि सुसंस्कृत लोकांचा आभार मानायचा हे त्यांची पद्धत असते.
आणि हो, समर उत्साहाने म्हणाला, ते लोक जेवणाचं निमंत्रणही देऊन गेलेत. अर्जुन बाबांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला, आज रात्रीचं. आज? अवनी चकित झाली. उद्या तर मुलाचे लोक मला पाहायला येणार आहेत. सान्वी काही न बोलता पुस्तकं घेऊन खोलीत निघून गेली. दुपारचं जेवण अवनीने बनवलं होतं. सगळ्यांनी पोळीबरोबर पिकलेले गोड आंबे खाल्ले आणि महाजन कुटुंबाला मनापासून आशीर्वाद दिले. पण घरात कामांचा अक्षरशः ढीग पडला होता. हे जुनं छोटंसं घर पाहुण्यांसाठी नीटनेटके दिसावे म्हणून सान्वी जीव तोडून मेहनत करत होती. तिने समर आणि अवनीला सोबत घेतलं. बैठकीतली जुनी सतरंजी झटकली. सोफ्याचे कव्हर, टेबल क्लॉथ, पलंगपोस, खुर्च्यांचे कव्हर सगळं धुवायचं होतं. तिने वॉशिंग मशीन सुरू केली आणि स्वतः बैठकीची साफसफाई करू लागली. एवढ्या धावपळीत तिला रात्रीच्या निमंत्रणाचं पूर्ण विस्मरण झालं होतं. तिच्या कल्पनेतही नव्हतं की अशा परिस्थितीत सगळे खरंच तिथे जाण्याची तयारी करतील. पण संध्याकाळ होताच आईने बबलूला अंघोळ घालून त्याला दिवाळीचा नवीन ड्रेस घातला. अर्जुन स्वतःची नवीन जीन्स इस्त्री करत होता. आई आरशासमोर केस विंचरत बसली होती. तेवढ्यात अवनी हलक्या कॉटनच्या स्टायलिश ड्रेसमध्ये तिच्यासमोर आली. शीलाकडून घेतलंय, ती दुपट्टा आवरत म्हणाली. सान्वीने तिला अविश्वासाने पाहिलं. तुम्ही खरंच जेवायला जाणार आहात? एवढी कामं पडली तिथे. फक्त आम्ही नाही, तूही येतेस. व्हरांड्यात रंगाचं मिश्रण करत बसलेला अर्जुन म्हणाला. आणि ही सगळी कामं कोण करणार? सान्वी चिडून म्हणाली. तुमच्या महाजन कुटुंबाचे नोकर? नंतर करू ना, अर्जुन सहज म्हणाला. सान्वीने हातातला दुपट्टा झटकून कपड्यांच्या दोरीवर टाकला. तुम्ही जा, मला नाही यायचं. अगं सान्वी, चल ना बाळा, आई समजावत म्हणाली. अशा मोठ्या घरचं निमंत्रण रोज थोडंच मिळतं. सान्वीने आश्चर्याने आईकडे पाहिलं. आई, तुम्ही सुद्धा? हो हो, लवकर तयार हो. परत आल्यावर करू सगळी कामं. आई भांग पाडण्यात गुंग होती. सान्वी पुन्हा कपड्यांकडे वळली. अर्जुनने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. दुपट्टा नसलेला साधा पण देखणा बांधा. साबण लागलेल्या हातांनी ती पलंगपोशावरील डाग साफ करत होती. तिची सैलवेणी खांद्यावर हलत होती. अर्जुन जवळ आला आणि तिच्या हातातून पलंगपोश घेत थेट मशीनमध्ये टाकला. काय करतोयस? सान्वी चिडली. तो तिच्याकडे रोखून पाहत हलकस हसला. तू जितकी सुंदर दिसतेस, तुझा स्वभावही तितकाच सुंदर असता तर. सान्वीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि मशीनचं बटन दाबू लागली. सतत भांडतच असतेस, अर्जुन पुन्हा म्हणाला. कदाचित चूक माझीच आहे. एकदा मीच सांगितलं होतं ना की तू रागात खूप गोड दिसतेस. बस कर, सान्वी पुटपुटली आणि लाज लपवण्यासाठी पटकन आईकडे पाहिलं. चल ना आमच्यासोबत, बाबा एकटे असतील, ती शांतपणे म्हणाली. अरे 1-2 तासांचीच तर गोष्ट आहे. नाही, बाबांची तब्येत ठीक नाही, कालपासून ताप आहे. तुम्ही जा, मी काम संपवते. शिवाय मला लेसन प्लॅनसुद्धा बनवायचा आहे. B.Ed कॉलेजमध्ये लेसन प्लॅनिंग सुरू झाल्यापासून सान्वी खूपच व्यस्त झाली होती. तिने कपड्यांची बादली उचलली आणि वर टेरेसवर वाळत घालायला निघून गेली. शेवटी सगळ्यांना तिच्याशिवायच जावं लागलं. महाजन हाऊसच्या पोर्चमध्ये उभ्या 3 मोठ्या गाड्या पाहताच आईने छातीवर हात ठेवला. अगं बाई, देवा देवा, संपूर्ण बंगला रंगीबिरंगी दिव्यांनी उजळला होता. एखाद्या स्वप्नातील राजवाड्यासारखा दिसत होता. अर्जुनच्या मनात नकळत न्यूनगंड डोकावू लागला. त्यात आईचं सततचं अगं बाई चालूच होतं. शेवटी तो वैतागून म्हणाला. आई, काही म्हणायचंच असेल तर वा म्हणा, पण प्लीज शांत बसा. ड्रॉइंग रूमपर्यंत पोहोचेपर्यंत आईचं वा रे वा सुरूच होतं. आतलं जाड मऊ कार्पेट पाहताच आईने चप्पल काढून हातात घ्यायची तयारी केली. पण त्यांना आत घेऊन जाणारा नोकर बिनधास्त बूट घालूनच पुढे चालत होता. नाईलाजाने आईनेही पाऊल टाकलं मऊ कार्पेटमध्ये. पाय रुतल्यासारखा झाला आणि त्या थोड्या डगमगल्या. आधारासाठी त्यांनी बाजूला हात ठेवला. सुदैवाने सगळे पुढे गेले होते. पण पुढच्या क्षणी त्यांची नजर ज्या वस्तूवर हात ठेवला होता त्यावर गेली आणि त्यांच्या तोंडून भीतीने किंकाळीच बाहेर पडले. सगळे दचकून मागे वळले. आई कुठे गेली? अवनी घाबरून म्हणाली. अर्जुन पुढे आला आणि पाहताच हसू आवरण्याचा प्रयत्न करू लागला. आई भिंतीजवळ उभ्या असलेल्या सिंहाच्या मोठ्या पुतळ्याच्या जबड्याला धरून उभ्या होत्या आणि घाबरून जवळजवळ रडायलाच आल्या होत्या. ए भाऊ, मी तिथे नाही बसणार हं, आई नाराजीने म्हणाल्या. अगं, तो सोफा नाही तर अगदी मेलेल्या वाघासारखा दिसतोय. दिसायला भारी पण बसायला भीतीदायक. त्यांच्या बोलण्यावर नोकर हलकसं हसला आणि सगळ्यांना दुसऱ्या ड्रॉइंग रूममध्ये घेऊन गेला. आईने आधी 4ही बाजू नीट पाहिल्या, मगच त्या बसल्या. अर्जुन मात्र लाजून गेला होता, तर मुलं दाबून हसत होती. थोड्याच वेळात ज्यूस आणि आईस्क्रीम आणलं गेलं. क्रिस्टलच्या सुंदर बाऊलमध्ये रंगीबेरंगी आईस्क्रीम चमकत होतं.
मुलांचे डोळे आनंदाने चमकले. आईने पदर हातावर घेत देवाचं नाव घेत ग्लास हातात उचलला. अवनीने स्वतःचा आईस्क्रीम बाजूला ठेवला आणि बबलूचा बाऊल हातात घेत त्याला भरवू लागली. हे काचेचं आहे, त्याच्या हातातून फुटेल, ती काळजीने म्हणाली. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि महाजन साहेबांसोबत राजवीर आत आला. पांढऱ्या कॉटनच्या कुर्ता पायजाम्यात तो आज खूप फ्रेश दिसत होता. ओठांवर हलकीशी स्मित रेषा, कपाळावर विस्कटलेले केस. अवनीने नकळत त्याच्याकडे अनेकदा चोरून पाहिलं. प्रत्येक वेळे तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. महाजन साहेब रुबाबात चालत होते. कपाळावर चंदनाचा टिळा, चेहऱ्यावर एक वेगळाच दरारा. राजवीरने उत्साहाने अर्जुनशी हस्तांदोलन केलं. महाजन साहेबांनीही प्रेमाने अर्जुनच्या पाठीवर हात फिरवला. मोठे उपकार केलेस बेटा, ते म्हणाले. उपकार कसले महाजन साहेब, माझं कर्तव्य होतं, अर्जुन शांतपणे म्हणाला. मग राजवीरने सगळ्यांची ओळख करून दिली. त्याने अवनीकडे नीट पाहिलं. ही तीच मुलगी होती का जी त्या दिवशी त्याला त्या छोट्याशा घरात भेटली होती? आई अजूनही पदराने अर्धा चेहरा झाकून बसल्या होत्या आणि महाजन साहेबांचा आभार मानणारं बोलत होत्या. मला थोडं काम आहे, महाजन साहेब उठत म्हणाले. राजवीर बेटा, पाहुण्यांना जेवण वाढ. हे माझे आजोबा आहेत, राजवीर हसत म्हणाला. माझ्यावर खूप प्रेम करतात. तुझे आई बाबा? अवनीने हलक्या आवाजात विचारलं. क्षणभर राजवीरच्या चेहऱ्यावर सावली उमटली. ते आता या जगात नाहीत. मग तो लगेच आईकडे वळला. आईजी, त्या दिवशी तुमची भेटच झाली नाही. हां, मी शेजारी गेले होते, आई हळू आवाजात म्हणाल्या. आणि तुझे बाबा कसे आहेत? ठीक आहेत, अर्जुन म्हणाला. तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवलेत. राजवीर हलकासा हसला. खूप चांगले माणूस आहेत. त्यांच्या बोलण्यात खूप साधेपणा आहे, पण खूप खोलीही आहे. मी खरंच खूप प्रभावित झालो. अच्छा, आई आश्चर्याने पुटपुटल्या. त्या दिवशी माझी अवस्था फार विचित्र होती, पण त्यांना भेटून बरं वाटलं. पुन्हा या ना कधीतरी, अवनी धाडस करून म्हणाली. बाबांना तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. अपघातानंतर ते खूप चिडचिडे झाले आहेत. दिवसभर आमच्यावर राग काढतात. तिच्या आपुलकीच्या आवाजाने वातावरण हलकं झालं. आता तर बहिणीनेच बोलावलंय, मग नक्की येईन. राजवीरने हसत तिच्याकडे पाहिलं. अवनीचं मन आनंदाने भरून आलं. तेवढ्यात नोकर आत आला. जेवण तयार आहे. सगळे डायनिंग हॉलमध्ये गेले. मोठ्या टेबलावर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती. पनीर, कबाब, बिर्याणी, तळलेली मासळी, मिठाया. काय काय होतं तेच समजत नव्हतं. सुरू करा, राजवीर म्हणाला. मुलं अजून संकोचत होती. आई आणि अवनीही गोंधळलेल्या होत्या. फक्त अर्जुन आरामात स्वतःसाठी जेवण वाढत होता. राजवीर काही क्षण सगळ्यांकडे पाहत राहिला. मग त्याने नोकरांना बाहेर जाण्याचा इशारा केला आणि स्वतःही उठला. मला थोडं महत्त्वाचं काम आठवलंय. अर्ध्या तासात येतो. तुम्ही आरामात जेवा. राजवीर बाहेर पडताच गप्प बसलेला समर अचानक ओरडला. हुर्रे, ताई पटकन तुडून पडा. फक्त अर्धा तास आहे. आईनेही लगेच पदर मागे सारला आणि एक पाय खुर्चीवर ठेवून पूर्ण टेबलाचं निरीक्षण सुरू केलं. रोस्ट चिकन, तळलेली मासळी, पुलाव हे काहीतरी ओळखीचं वाटत होतं, पण बाकी पदार्थ तर अगदी डोक्याच्या वरचे होते. अगं, या माशाचे डोळेच बघ, माझ्याकडेच बघतात. आई लगेच दुसरीकडे वळल्या. मग त्यांनी बिर्याणीवर भरपूर काजू बदामाचा कोरमा टाकला आणि अशा जोमाने जेवायला सुरुवात केली जणू वर्षभराचा साठच करून नेतायत. बाकी सगळ्यांची ही तीच अवस्था होती. अवनी एकामागून एक नवीन डिश आईसमोर ठेवत होती. आई, हे कबाब घ्या. हे बहुतेक कोफ्ते आहेत. आणि ही भेंडीची भाजी. अगं, राहू देते सगळं, आई हात पदराला पुसत म्हणाल्या. हे गुलाबजाम दिसतायत, ते दे आधी. आईने इकडे तिकडे पाहिलं. घरात अजून एकही बाई दिसली नाही. मग इतकं जेवण बनवलं कोणी? अर्जुन या टेपलावरचा टिश्यू बॉक्स त्यांच्या दिशेने सरकवला. इथे स्वयंपाक बायका नाही करत आई, शेफ करतात. तेवढ्यात एक नोकर आत आला. कशाची गरज नाही ना साहेब? नोकराने नम्रपणे विचारलं. नाही, जेवणानंतर फळं आणि चहा आणा. सगळ्यांची इतकी पोटं भरली होती की उठणंसुद्धा कठीण झालं होतं. आईने इकडे तिकडे फिरणाऱ्या पुरुष नोकरांकडे पाहिलं आणि नकळत विचारलं. अरे बेटा, तुमच्या घरी एकही बाई कामाला नाही का? राजवीर हलकासा हसला. इथे बाई ठेवायची गरजच पडली नाही आईजी. या घरात फक्त मी आणि आजोबा राहतो. काश सान्वीताईही आली असती. बबलूने समरच्या कानात कुजबुजला. सान्वी? राजवीरने दचकून विचारलं. ह्यांच्या घनिष्ठ मित्राची मुलगी आहे, आई म्हणाल्या. लहानपणीच आई वडील गेले, मग आमच्याकडेच वाढली. त्या दिवशी भेट झाली होती ना तुमची, अर्जुन म्हणाला.
राजवीरच्या डोळ्यांसमोर लगेच एका साध्यासुध्या मुलीचा चेहरा तरळला. ती आली नाही का? समोरच्या तोंडून पटकन निघालं. ती नाही आहे तशा ठिकाणी. मोठमोठ्या घरात जाणं आवडत नाही तिला. म्हणते कोणी आपल्यावर उपकार केले नाहीत की आपण त्यांच्याकडे मेजवान्या झोडाव्या. माणसाने स्वतःची औकात विसरू नये. बहुतेक सान्वीने हेच त्याच्या समोर बोललं होतं म्हणून नकळत त्याच्या तोंडून निघून गेलं. काय अर्थ? राजवीर थोडा गोंधळला. समोर पुढे काही बोलणार इतक्यात आईने त्याच्या डोक्यावर हलकी चापट मारली. उगाच काहीतरी बडबडतोय हा, त्या लगेच म्हणाल्या. सान्वीचं कोणीतरी बाबांजवळ थांबणं गरजेचं होतं ना. तशी ती अशा गोष्टी बोलतच असते. आई उगाच मारलत मला, समर नाराजीत म्हणाला. जास्त तोंड चालवू नकोस. त्याआधी की समर आणखी काही बोलला असता अर्जुन उठून उभा राहिला. ठीक आहे राजवीर साहेब, आता आम्ही निघतो. जेवण खूप छान होतं. आमच्यासारख्या गरीब लोकांना हे आयुष्यभर लक्षात राहील. अर्जुन हसत म्हणाला. असं बोलून लाजवू नका. राजवीरने त्याचा हात हातात घेत म्हणाला. तो स्वतः त्यांना गेटपर्यंत सोडायला आला. मग मागे वळून नोकराला गाडी काढायला सांगितलं. अर्जुनने खूप नकार दिला, पण तरीही ड्रायव्हर त्यांना घरी सोडायला आला. घराचा दरवाजा उघडाच होता. सान्वी झोपली होती. बिचारी चटणी भाकरी खाऊन झोपली दिसते. बाबा हळहळत म्हणाले. खूप स्वाभिमानी लोकांचं असंच असतं. अर्जुनने झोपलेल्या सान्वीकडे एक नजर टाकली आणि शांतपणे वर निघून गेला. अगं सान्वी, तुला काय सांगू? मला काही सांगू नकोस. सान्वीने घाबरवतच त्याला थांबवलं. फक्त पटकन हात चालव. सकाळपासून घरातले सगळे तिला महाजन हाऊसचं वर्णन करून करून हैराण करत होते. म्हणूनच आई सुरू व्हायच्या. अगं अवनी, त्या काचेच्या भांड्यात काय होतं गं? आणि मग अवनी एक एक डिशचं वर्णन करत बसायचे. मासिक वाचून तिला या पदार्थांची नावं तरी माहिती झाली होती. अगं ते लोक इथे यायचे असतील तर? महाजन हाऊस पाहिल्यावर आपलं घर बघून काय म्हणतील? अर्जुन काळजीने म्हणाला. बाहेर काळे ढग जमू लागले होते. पाऊस आला तर घराचं काय होईल बघायलाच नको. अवनीने तर आकाशाकडे पाहिलं. तू आधी स्वतःचा अवतार ठीक कर. सान्वीने तिला खोडीकडे ढकललं. मग ती खांबाला टेकून उभ्या असलेल्या अर्जुन समोर आली. तो विचारात हरवला होता. सान्वीने चुटकी वाजवली. कुठे हरवलात नवाबसाहेब? अर्जुन दचकला. महाजन हाऊसच्या स्वप्नातून बाहेर या, ती हसत म्हणाली. अर्जुनने खोल उसासा टाकला. सान्वी, मीही अशीच स्वप्न पाहिली होती आयुष्याबद्दल. स्वप्नांनी काही होत नाही, ती सरळ म्हणाली. हे पैसे घे आणि मला डाळिंबदाणे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेऊन ये. तिने त्याच्या हातावर 10 रुपयांची नोट ठेवली आणि स्वयंपाकघराकडे वळली. ती खूप कामात होती. धन्य आहे आयुष्याचं. अर्जुन कुरकुरत बाहेर निघून गेला. रात्री जवळपास 10 वाजता पाहुणे आले. तेच 4 लोक, मुलाची आई, मोठा भाऊ, बाबा आणि वहिनी. सगळे खूप साधे आणि समजूतदार वाटत होते. त्यांची वहिनी तर खूपच हसतमुख होती. त्या स्वयंपाकघरात सान्वीजवळ उभ्या राहून आपल्या दिराचे किस्से सांगत होत्या. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना अवनी आवडली होती. फार चौकशीही केली नाही. फक्त एवढंच विचारलं, मुलीला घरकाम येतं ना? आई लगेच म्हणाल्या, गर्भांच्या मुलींना घर सांभाळण्याशिवाय दुसरं काय येतं हो? जेवण झाल्यावर त्यांनी सगळ्यांना त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि निघून गेले. बाबाही समाधानी दिसत होते. अवनीच्या नोकरीपासून तिच्या स्वभावापर्यंत सगळी चौकशी आधीच झाली होती. पाहुणे गेल्यावर अवनी कुरकुरली. आता मला घरकामसुद्धा नीट शिकावं लागेल बहुतेक. नाहीतर तुझी ती मासिकं वाचून वाचून सासूला गोष्टी ऐकवत बस. आई चिडून म्हणाल्या. तुम्ही बहुतेक आईचं बोलणं ऐकलंच नाही. गरिबांच्या मुलींना घर सांभाळण्याशिवाय दुसरं काही येत नाही. आईच्या त्या बोलण्यावर सान्वी हलकसं हसली. हा सगळा समाजाने बनवलेला नियम आहे आई. नाहीतर गरिबाची मुलगी तर मीही आहे ना. पण माझ्याकडे शिक्षणही आहे, स्वप्नही आहेत आणि काही दिवसांनी मी स्वतःच्या पायावर उभी राहीन. ती शांत पण ठाम आवाजात बोलत होती. आणि माझ्यात इतकी क्षमता आहे की मी ठरवलं तर. बस, ही तुझी जीभ जरा सांभाळ, आई दातोट खात म्हणाल्या. नाहीतर कापून हातात ठेवीन. सान्वी लगेच हसत खोलीबाहेर पळाली, पण समोरच उभ्या असलेल्या व्यक्तीकडे नजर पडताच ती थबकली. जी? तिच्या तोंडून नकळत निघालं. राजवीर दरवाजात उभा होता. त्याच्या मागे नोकर मोठी फळांची टोपली घेऊन उभा होता. राजवीरने हलक्या इशाराने त्याला आत ठेवायला सांगितलं. नोकर निघून गेल्यावर राजवीरने समोर उभ्या असलेल्या गव्हाच्या सोनसडी कणसासारख्या मुलीकडे पाहिलं आणि हलकसं हसला. तुमच्याकडे पाहुण्यांना घरात बोलावण्याची पद्धत नाही का? सान्वी थोडी गोंधळली. पण अर्जुन घरी नाही. मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे, तो सहज म्हणाला. तेही घरी नाहीत का? आहेत, या ना. ती बाजूला सरकली. दरवाजा बंद करून ती वळली तेव्हा तिची नजर फळांच्या टोपलीवर गेली.
तुम्ही याशिवायही येऊ शकत होता. एवढं कशाला आणलं? राजवीरने शांतपणे उत्तर दिलं. रिकाम्या हाताने कोणाच्या घरी जाणं आमच्या घराची पद्धत नाही. त्याच्या आवाजात गर्व नव्हता, फक्त सवय होती. सान्वीने पुढे चालत एका खोलीकडे इशारा केला. बाबा या खोलीत आहेत. ती पुढे जाऊन दरवाजा उघडत म्हणाली, बाबा, राजवीर साहेब आलेत. अरे वा बेटा, बाबा त्याला पाहताच आनंदाने म्हणाले. आमची आठवण कशी काय झाली? राजवीरने एक क्षण सान्वीकडे पाहिलं, मग हलकंसं हसला. तुम्हाला विसरणं इतकं सोपं नाही. अवनी त्याला आत घेऊन गेली. बाबा तर त्याच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू लागले. सान्वीने चहा करून आत पाठवला. तेवढ्यात आईही आल्या. घरात नेहमीसारखाच गोंधळ सुरू होता. मुलं ट्युशनसाठी जमली होती आणि सान्वी त्यांना शिकवण्यात गुंतली होती. तिच्या कॉलेजचा बराचसा खर्च या ट्युशनमधूनच निघत होता. आता फक्त 3-4 महिन्यांचा प्रश्न आहे. माझं BEd पूर्ण होईल, नोकरी लागेल, मग घरचे कितीतरी प्रश्न सुटतील. ती अनेकदा मनात विचार करायची. या घरासाठी तिला खूप काही करायचं होतं. तिचेही काही स्वप्न होती, अर्जुनसारखेच. पण फरक एवढाच, ती वास्तव स्वीकारून स्वप्न पाहायची. तिला माहीत होतं ती मोठमोठ्या गाड्या विकत घेऊ शकणार नाही, महल बांधू शकणार नाही, पण या घराची परिस्थिती नक्की बदलू शकेल. राजवीर बाहेर येत होता तेव्हा त्याची नजर सान्वीच्या कमरेपर्यंत झुलणाऱ्या गडद तपकिरी वेणीवर गेली. ती हलकीशी वाकून एका मुलाला प्रश्न समजावत होती. त्याच्या मनात नकळत विचार आल्या. साध्या माणसांमध्येही किती वेगळं आकर्षण असतं, आणि ही मुलगी या साध्या वातावरणातही किती खास दिसते. तो काही क्षण तसाच उभा राहिला, मग आईशी बोलून निघायला वळला. त्याच्या आवाजाने सान्वीने मागे पाहिलं आणि मुलांना पुन्हा शिकवण्यात गुंतली. पण काही क्षणांनी पेशावरी चपलेचा आवाज तिच्याजवळ येऊन थांबला. तिने वर पाहिलं. राजवीर तिच्यासमोर उभा होता. तू जेवणाला का आली नाहीस? मला काम होतं, ती शांतपणे म्हणाली आणि मुलाची वही हातात घेतली. सगळी मुलं आता मोठमोठ्या डोळ्यांनी राजवीरकडे पाहत होती. तो हलकंसं हसला. कोणीतरी मनापासून दिलेलं निमंत्रणही तुझ्या स्वाभिमानाला दुखावतं का? सान्वीला त्याच्या नजरेमुळे विचित्र अस्वस्थ वाटू लागलं. त्या नजरेत काही चुकीचं नव्हतं. तरीही, जर मी तुम्हाला फक्त सानू म्हणालो तर तुला राग येईल का? तो अगदी सहजपणे म्हणाला. जणू ही इच्छा त्याच्या मनात नकळत आली होती. सान्वीने वर पाहिलं. तिच्या डोळ्यात नाराजी स्पष्ट दिसत होती. हो, नक्कीच राग येईल. राजवीर लगेच हसू दापत मागे सरकला. ठीक आहे. मग तो वळत म्हणाला, अर्जुनला पाठवा कधीतरी. त्याच्या नोकरीसाठी काहीतरी व्यवस्था नक्की होईल. हे ऐकून अर्जुन तर अक्षरशः उड्याच मारू लागला. काय? राजवीर इथे आला होता? नाही, इंग्लंडचा प्रिन्स आला होता, सान्वी चिडून म्हणाली. अवनी खळखळून हसली. तुला तर त्या प्रिन्सपेक्षा राजवीरच जास्त आवडतोय बहुतेक. सान्वीने चेहरा वाकवला आणि पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. आई मात्र अर्जुनला सगळी हकीकत सांगत बसल्या होत्या. थोड्या वेळाने सान्वीने विचारलं, मग जाणार आहेस ना? का नाही जाऊ? अर्जुन हसत म्हणाला. मी कधी नकार दिलाय? छान आहे, तुला नोकरी मिळाली तर बरं होईल. पण अर्जुन, तू शिक्षण अर्धवट सोडून बसलायस, हे मला अजिबात आवडत नाही. मग काय करू? तो उलट तिच्याकडेच पाहत म्हणाला. आईला समजलं आता दोघांचा पुन्हा वाद सुरू होणार. त्या शांतपणे उठून निघून गेल्या. प्रायव्हेट परीक्षा देण्यावर लक्ष दे, सान्वी गंभीरपणे म्हणाली. ही छोटी मोठी नोकरी कायमची नसते. हो, देईन परीक्षा, आणि चांगली नोकरी असेल तर करेल, नाहीतर नाही. सान्वीने पुस्तक बाजूला ठेवली आणि त्याच्याकडे नीट पाहिलं. कशी असो अर्जुन, प्लीज नकार देऊ नकोस. फक्त दुकानाच्या भाड्यावर हे घर चालणार नाही. अर्जुनने खोल उसासा टाकला. सान्वी, तुला माझ्या स्वप्नांची जरा तरी काळजी आहे का? तो जेव्हा जेव्हा आपल्या स्वप्नांबद्दल बोलायचा तेव्हा सान्वीला राग यायचा. पण यावेळी ती शांत होती. का नाही? मी त्या स्वप्नांचा भाग नाही का? तू वेगळी कशी असशील? अर्जुन लगेच म्हणाला. माझी सगळी स्वप्न तर तुझ्याशी जोडलेली आहेत. सान्वीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटलं. मलाही तुझ्या स्वप्नांची तितकीच काळजी आहे अर्जुन. मी तर नेहमी देवाला प्रार्थना करते की तुला आयुष्यात ते सगळं मिळो ज्याची तू इच्छा करतोस. इतकी संपत्ती मिळो की तुला ती सांभाळणं सुद्धा कठीण जावं. पण काय करणार अर्जुन, परिस्थिती आपल्यासोबत नाही, आणि तोपर्यंत आपल्याला संघर्ष तर करावाच लागेल ना. जास्त मिळवायच्या नादात जे थोडं आहे तेही गमावण्याची आपली परिस्थिती नाही. सान्वी शांत समजूतदार आवाजात बोलत होती. तिचं बोलणं ऐकून अर्जुन अचानक शांत झाला. त्याच्या त्या अनपेक्षित शांततेने सान्वीचं लक्ष गेलं. काय झालं? ती हळूच विचारू लागली. काही नाही,
फक्त विचार करत होतो या बिघडलेल्या परिस्थितीने आपल्याला एकमेकांपासून किती दूर केलंय. दूर? सान्वी हलकंसं हसली. आपण दूर कुठे झालोय? मग आपण इतकं भांडतो का? ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. कदाचित हे दाखवण्यासाठी की आपल्याला एकमेकांची खूप काळजी आहे. तू आणि तुझ्या भावना व्यक्त करण्याचे विचित्र प्रकार. अर्जुन हसू लागला. सान्वीही हसली आणि पुस्तकं आवरू लागली. ठीक आहे, आता जी काही नोकरी मिळेल ती मी करेन. त्याच्या आवाजात ठामपणा होता. थँक्यू. सान्वीने प्रेमाने त्याचे केस विस्कटले आणि वर निघून गेली. अर्जुन मात्र विचारात हरवून बसला. या अर्जुन. राजवीरने नेहमीसारख्याच उत्साहाने त्याचं स्वागत केलं. प्रत्येक वेळीप्रमाणे आजही अर्जुनला आश्चर्य वाटलं. राजवीरमध्ये श्रीमंतीचा रुबाब, खानदानी व्यक्तिमत्व आणि वेगळाच दरारा होता. पण त्याच्यात श्रीमंत लोकांमध्ये असणारा तो गर्व नव्हता. महाजन साहेबही तसेच होते. मोठेपणा असूनही साधे, प्रेमळ आणि नम्र. तुम्ही बोलावलं होतं मला? तू मला तुम्ही का म्हणतोस? राजवीरने आश्चर्याने विचारलं. अर्जुन हलकंसं हसला. म्हणावंच लागतं. तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्या आवाजात नकळत टोमणा होता. राजवीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. जेव्हा तू माझी मदत केली होतीस तेव्हा तुला माहिती होतं का की मी महाजन कुटुंबातून आहे? अर्जुन दचकला. मग शांतपणे मान हलवली. नाही. तरीसुद्धा तू मदत केलीस. का? कारण जखमी माणसाला तसंच सोडून कसं जाऊ शकलो असतो? राजवीरच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला. माणूस महत्त्वाचा असतो मित्रा. त्याचं शिक्षण, विचार, स्वभाव आणि संस्कार महत्त्वाचे असतात. पण ही संपत्ती, ही मोठमोठी घरं माणसांमध्ये भिंती उभ्या करतात. तो शांतपणे पुढे बोलत राहिला. शब्दांचे अर्थ बदलून जातात आणि हे फक्त कमकुवत लोक करतात. जरा जवळून बघ. आम्ही इतके वाईट नाही आहोत. मी तुला वाईट कधी म्हटलं? अर्जुनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मोकळेपणा आला. राजवीरच्या शब्दांनी त्याच्या मनातली हीन भावना थोडी कमी झाली होती. उंची, व्यक्तिमत्व, शिक्षण कुठल्याच बाबतीत तो राजवीरपेक्षा कमी नव्हता. पण गरिबीमुळे त्याला स्वतःलाच स्वतःची किंमत कमी वाटायची. बस आता झालं. राजवीर हसला. असाच आत्मविश्वास ठेव. बाबांसमोरही असाच बोल. त्यांना हुशार आणि स्वाभिमानी लोक खूप आवडतात. तो अर्जुनला घेऊन महाजन साहेबांच्या खोलीत गेला. नमस्कार महाजन साहेब. राजवीरच्या बोलण्यामुळे अर्जुनचा आत्मविश्वास परत आला होता. ये अर्जुन बेटा, बस. महाजन साहेबांनी समोरच्या सोफ्याकडे इशारा केला. ते अर्धे आडवे होऊन काही धार्मिक पुस्तकं वाचत होते. आम्ही त्रास तर दिला नाही ना? अरे नाही, मी तर मोकळाच होतो. आणि राजवीरसाठी तर माझ्याकडे नेहमी वेळ असतो. त्यांनी प्रेमाने आपल्या नातवाकडे पाहिलं. मग अर्जुनबद्दल काय विचार केला? राजवीरने विचारलं. महाजन साहेबांनी चष्मा काढून पुस्तकावर ठेवला. राजवीरने तुझी इतकी स्तुती केली आहे की आम्ही विचार केला तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुला इथेच काहीतरी काम देऊ. अर्जुनच्या डोळ्यात चमक आली. जमिनीच्या कामाबद्दल काही माहिती आहे? थोडीफार. ठीक आहे. शेखर काकांसोबत राहशील तर सगळं शिकशील. राजवीरचाही थोडा भार हलका होईल. तुम्ही काळजी करू नका महाजन साहेब. मी मेहनत करेन. अर्जुन हसत म्हणाला. राजवीर उठला. चल तुला काकांशी भेटवतो. अर्जुनने महाजन साहेबांना नमस्कार केला आणि राजवीरसोबत बाहेर आला. तुम्ही हे सगळं आणणं बंद करा ना. सान्वी पुन्हा एकदा फळांच्या मोठ्या पिशवीकडे पाहत म्हणाली. राजवीरने तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहिल्या. ती काही बोलणार इतक्यात पालक निवडत बसलेल्या आई बोलून गेल्या. अगं का नाही आणायचं? मुलगा आनंदाने आणतोय ना. मग लगेच स्वतःला सावरलं. म्हणाल्या त्याची इच्छा आहे म्हणून आणतो. राजवीरने आईचं बोलणं ऐकलं. मग दोन्ही हात मागे बांधून तो सान्वीकडे पाहू लागला. जणू विचारत होता, आता तुझं काय म्हणणं आहे? सान्वी गप्प झाली. घरातली मुलं तर राजवीरपेक्षा त्याने आणलेल्या वस्तूंची जास्त वाट पाहत असायची. मला हे सगळं आवडत नाही, ती हळू आवाजात म्हणाली. या घरात फक्त तूच राहत नाहीस, राजवीर सहज म्हणाला. त्याचा उद्देश तिला दुखावण्याचा नव्हता, पण ती लाजली. एवढ्या दिवसात तो या घरातल्या प्रत्येकाच्या सवयी आणि स्वभाव समजू लागला होता. आमच्या सवयी बिघडवू नका राजवीर साहेब. तिचा चेहरा लाल झाला. जणू गव्हाच्या शेतावर उन्हाळी झळ पडली होती. राजवीर काही क्षण शांत राहिला. असं होऊ नये की आपण कोणाला मदत करण्याआधी त्याची औकात मोजायला लागावं, की तो आपल्या उपकारांची परतफेड किती करू शकेल. सान्वीने लगेच त्यांच्याकडे पाहिलं. तुम्हाला वाटतं मी अजूनही तुमच्या मदतीची परतफेड समजते? नाही, तू त्यापेक्षा खूप जास्त केलं आहेस. म्हणूनच तर मी तुला काही बोलू शकत नाही. तिच्या आवाजात अपराधीपणा होता. अर्जुनची नोकरी,
या घरासाठी खूप मोठी गोष्ट होती. राजवीर हलकंसं हसला. माहिती आहे, तू उपकार घेणाऱ्यांपैकी नाहीस, उपकार करणाऱ्यांपैकी आहेस. पण मी तुझ्यावर काही उपकार केले नाहीत सान्वी. सान्वी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोल, मला वाईट वाटत नाही. ती काही क्षण शांत राहिली. मग ठाम आवाजात म्हणाली, या घरासाठी तुम्ही जे काही कराल त्याचा संबंध कुठेतरी माझ्याशीही जोडला जाईल. सान्वी, तू प्रत्येक गोष्टीत एवढी का गुंततेस? आई मध्येच म्हणाल्या. हे घे, पालक साफ करून झाला. आता भाजी लाव. आणि राजवीर बेटा, तू अजून इथेच उभा आहेस? आत ये ना. अर्जुनच्या वडिलांच्या जवळ बसून सगळे गप्पा मारत होते. आईने येऊन बोलणं तिथेच थांबवलं आणि ती पालेभाज्या घेऊन किचनमध्ये निघून गेली. ती आधीच पाण्याच्या तळमळीने त्रस्त होती, त्यामुळे नकळत तिचं लक्ष घरकामांकडेच वळलं होतं. थोड्या वेळाने आईने सान्वीला हाक मारली. हो आई. सान्वी आत आली. आज चहा नाही का? वडिलांनी विचारलं. आई बनवत आहे. तुम्ही सोबत काहीतरी मागवून घ्या. फक्त चहा चांगला वाटत नाही. सान्वी म्हणाली. याची काय गरज आहे गं? आई म्हणाली. खाण्यापिण्याचं सगळं तेच घेऊन येतात. आईच्या या बोलण्यावर वडील हसले. बरोबर बोलते सान्वी. तुम्ही उगाच औपचारिकेत अडकता. तुम्ही आलात की घरातच बसून गप्पा होतात, तेच खूप छान वाटतं. हे सगळं सोडून द्या, अर्जुन मध्येच म्हणाला, थोडं हसत. तो खुर्चीवर पायावर पाय ठेवून बसला होता आणि सान्वीकडे पाहत होता. आपल्या मुलीची योग्य गोष्ट आपण कशी चुकीची म्हणू? वडील म्हणाले. आई हसली. पण योग्य गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाशी भांडण करणं कितपत योग्य आहे? आईने थोडं छेडलं. सान्वी अगदी तिच्या वडिलांसारखी आहे, खूप आत्मसन्मानी आणि हट्टी. वडील प्रेमाने म्हणाले. अर्जुन हलकासा हसला. तो आता बऱ्यापैकी व्यस्त दिसत होता. सान्वी त्याचा शर्ट नीट करत होती, बटन लावत होती. तू नेहमी व्यस्तच असतो अर्जुन, ती म्हणाली. आता व्यस्त आहे तर त्रास, आधी नव्हतो तेव्हाही त्रास. अर्जुनने हसत उत्तर दिलं. मी काही तक्रार करत नाही, सान्वी म्हणाली. मग आनंद व्यक्त करत आहेस का? तो म्हणाला. ती त्याचा शर्ट नीट करत म्हणाली. खूप छान दिसतोय. कोण? मी, तो छेडत म्हणाला. नाही, शर्ट. दोघं हलकंसं हसले. अर्जुनने विचारलं, हा शर्ट तू स्वतः शिवलास ना? मग नक्कीच माझंच कौतुक करशील? नाही, सान्वी लगेच म्हणाली. म्हणजे हा उन्नीचा आहे. तेवढ्यात विषय बदलत अर्जुन म्हणाला. पुन्हा अभ्यास सोडून फक्त मशीनमध्येच वेळ घालवतेस का? सान्वी थोडी शांत झाली. मी सोडलेला नाही अभ्यास, पण तूही आता पुन्हा सुरू कर, ती म्हणाली. अर्जुन विचारात पडला. हो, विचार करतो. थोड्या वेळाने सान्वीला आठवलं. राजवीर म्हणजे तो राजवीर आहे ना? त्याला कॅन्सर आहे असं ऐकलं, ती म्हणाली. अर्जुन थोडा थांबला. काय? सान्वी धक्क्यात आली. हो, खूप वाईट आहे, पण तो फारच मजबूत माणूस आहे, अर्जुन म्हणाला. कोणी सांगितलं तुला? सान्वीने विचारलं. ऑफिसमध्ये कळलं, तो उत्तरला. सान्वी खूपच गंभीर झाली. तो उपचारांबद्दल फारच निष्काळजी आहे, अर्जुन म्हणाला. कोणालाही काही सांगत नाही. हे तर खूप चुकीचं आहे, सान्वी म्हणाली. त्याच्याबद्दल कोणालाही काही बोलू नकोस, अर्जुन म्हणाला. थोड्या दिवसांनी राजवीर आला तेव्हा वातावरण थोडं वेगळंच होतं. तो नेहमीपेक्षा जास्त मोकळा आणि हसतमुख दिसत होता. महाजन त्याच्याकडे पाहतच राहिले. काय झालं? राजवीर हसत म्हणाला. आज मी रिकाम्या हाताने आलोय. आज जा, मी चहा आणते, सान्वी थोडी गोंधळून म्हणाली. नाही सान्वी, राजवीर शांतपणे म्हणाला. अशीच छान दिसतेस, हसत भांडत. सान्वीने लगेच तोंड वाकडं केलं. ठीक आहे मग, चहा स्वतःच घेऊन या, ती म्हणाली. राजवीर हसला. महाजन शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्यासाठी राजवीरमधला हा बदल खूप समाधान देणारा होता. तो आता लोकांमध्ये जाऊ लागला होता, मोकळा बोलू लागला होता आणि आयुष्याकडे थोडं हलकं पाहू लागला होता. काही बदल झालाय तुमच्यात, महाजन म्हणाले. कसा? राजवीरने विचारलं. चांगला बदल, महाजन प्रेमाने म्हणाले. राजवीर क्षणभर थांबला, मग हसला. हो, कदाचित, तो शांतपणे म्हणाला. महाजन म्हणाले, पण कारण मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही, योग्य वेळ येऊ द्या. ठीक आहे, आम्ही जास्त आग्रही करणार नाही, महाजन साहेब हसत म्हणाले. अजित, थंड सरबत आण, राजवीरने आवाज दिला आणि वडिलांची गप्पा मारत बसला. त्याचा उद्देश त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणं होतं, पण स्वतः मात्र विचारात हरवलेला होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. पावसात भिजत ती धावत दारापर्यंत आली. या ना, तिने पटकन दार उघडलं. राजवीर पूर्ण भिजलेला हात आला. बाबा आज झोपले आहेत, सान्वी घाईघाईने म्हणाली आणि आतून परत आली. राजवीरने ओसरीत खाट घालून त्यावर बसला. खूप काही बदललंय, सान्वीने आश्चर्याने विचारलं.
राजा महाराजे स्वतःच काम करतात? तो हसला. आता आम्ही फक्त नावाचे राजे राहिलोय. तो पावसामुळे भिजलेले केस झटकत म्हणाला. बाकी लोक कुठे आहेत? आई साखरपुड्यासाठी गेली आहे आणि अर्जुन कदाचित तिकडेच असेल, सान्वी म्हणाली. मला वाटलं तुला आमच्या घरी यायला आवडत नाही, राजवीर थोडा छेडत म्हणाला. पण तू तर कुठेच जात नाहीस. मी इथे असते कारण आई एकटी असते, सान्वी शांतपणे म्हणाली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तूच एकटी का त्यांची काळजी घेतेस? सान्वीने थोडं दुर्लक्ष केलं. तुला कळणार नाही, ती म्हणाली. ती आत जाऊन थंड सरबत घेऊन आली. राजवीर ओसरीत बसून आमच्या झाडाकडे पाहत होता. बाबा म्हणतात मी खूप बदललोय. तुला काय वाटतं? तो अचानक म्हणाला. सान्वीने ग्लास देत उत्तर दिलं. मी तुला आधीपासून ओळखत नाही, मग बदल कसा सांगू? ती परत खांबाजवळ उभी राहिली. तुला माहिती आहे का हा बदल कशामुळे आहे? तो म्हणाला. मला काय माहीत, ती पावसाचे थेंब हातावर खेळवत म्हणाली. राजवीर काही क्षण शांत राहिला. मी तुझा खूप विचार करतो, तो अचानक म्हणाला. सान्वी थोडी आश्चर्यचकित झाली. तू कधी प्रेम केलंयस का? तो विचारतो. जर केलं तर मी तुला सांगेन, ती हलकं हसत म्हणाली. मी प्रेम केलं नाही, पण इच्छा आहे की कधीतरी मला तुझ्यामुळे प्रेम कळावं. ती वळून म्हणाली. तुला प्रेमाबद्दल काहीच कळत नाही, राजवीर साहेब. हे इच्छा पूर्ण होण्याचा खेळ नाही. प्रेम देवाची देणगी आहे, योग्य व्यक्तीला मिळते. ती शांतपणे आत निघून गेली. राजवीर पावसात उभा राहिला. जर हे प्रेम माझ्याच हृदयात उगवलं तर? तो स्वतःशीच म्हणाला. दुसरीकडे महाजन आणि राजवीर यांच्यात गप्पा सुरू होत्या. कोणीतरी आहे का तिचं? महाजन साहेबांनी विचारलं. राजवीर शांत राहिला. आत्ता सांगायचं नाही, तो म्हणाला. ठीक आहे, महाजन हसले, पण त्यांच्या मनात आनंदाची लहर होती. राजवीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खऱ्या हसण्याची छटा दिसत होती. लग्नाबद्दल काय विचार आहे? महाजन साहेबांनी विचारलं. राजवीर हलकसं हसला. वेळ येऊ द्या. महाजन साहेब उठले आणि देवघरात गेले. ते शांतपणे म्हणाले. देवा, या घरात आनंद पुन्हा आण. शेखर धावतच आला. महाजन साहेब लवकर चला, राजवीरची तब्येत खूप खराब झाली आहे. हे ऐकताच महाजन थिजून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. राजवीरचे रिपोर्ट्स आले होते आणि त्यात सत्य फारच भीषण होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की आजार शरीरात खोलवर पसरला आहे. मी ऑपरेशन करणार नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. का? अर्जुनला धक्का बसला. पहिलंही ऑपरेशन झालं होतं ना, मग आता का नकार? राजवीर शांतपणे म्हणाला. जर देवाला मला आयुष्य द्यायचं असतं तर हा आजार पुन्हा इतका वाढला नसता. त्याच्या आवाजात जीवनाविषयी उदासीनता होती. असं बोलू नकोस, अर्जुन म्हणाला. महाजन त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाले. सगळं ठीक होईल. अजून आपल्याला तुझं लग्नही करायचं आहे. लग्न? राजवीर हलकं हसला. तुम्ही अजूनही तेच स्वप्न पाहताय? तो पुढे म्हणाला. ज्याच्याकडे फक्त अर्धा श्वास उरला आहे त्याच्यासाठी लग्न म्हणजे काय? महाजन आणि अर्जुन शांत झाले. तू बरा होऊन घरी ये, मग आपण तुझ्या लग्नाची तयारी करू, महाजन साहेब म्हणाले. पण राजवीरच्या डोळ्यात फक्त एक शांत अंधार होता. तो घरी परत आला, पण त्याचे मन पूर्णपणे बदलून गेलं होतं. तो आता अर्जुनच्या घरच्यांकडे जात नव्हता. अर्जुन कितीही सांगत असे की आई तुला आठवते, वडील तुला बोलावत आहेत, पण तो ऐकत नव्हता. तो फक्त खोलीत बसून विचार करत राहायचा. जेव्हा मला माहीत होतं की हे आयुष्य विझणाऱ्या दिव्यासारखं आहे, तरीही मी ह्या रस्त्यावर का आलो? पण उत्तर कधीच मिळत नव्हतं. एक दिवस महाजन साहेबांनी अचानक विचारलं. सान्वी कोण आहे? अर्जुन थोडा थांबला. माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी, आमच्यासोबतच राहते. महाजन साहेब विचारात पडले. तिचं शिक्षण? BA झालंय, आता B.Ed करते, अर्जुन म्हणाला. महाजन अजून विचारतच होते. लग्न झालंय का तिचं? त्यांनी अचानक विचारलं. नाही, अजून शिकते, अर्जुन म्हणाला. महाजन साहेब शांत झाले. त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच विचारांचं वादळ सुरू होतं. सान्वी, ते हळूच पुटपुटले. जर राजवीरचं लग्न झालंच तर? अर्जुनने अचानक वर पाहिलं. राजवीर आणि सान्वी? त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. महाजन म्हणाले, मी ठरवलं आहे, राजवीर आणि सान्वीचं लग्न व्हावं. हे ऐकताच अर्जुनचा चेहरा बदलला. आश्चर्य, राग, अविश्वास सगळं एकाच क्षणी उसळलं. तुम्ही काय बोलताय? त्याने थोड्या तीव्र आवाजात विचारलं. महाजन थोड्या तीव्र आणि गंभीर आवाजात म्हणाले. मला माहीत आहे मी चुकीचं बोलतोय, पण परिस्थितीच तशी आहे. ते पुढे म्हणाले. अर्जुन, तू सान्वीचं लग्न अशा व्यक्तीशी करू शकशील का, ज्याच्याकडे फक्त 6 महिने आयुष्य उरलं आहे? त्यांच्या शब्दांनी वातावरण अचानक जड झालं.
अर्जुनच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही उमटले. महाजन पुढे म्हणाले, मी हेच तर सांगतोय, त्याला हे 6 महिने शांततेत जगू दे. जर सान्वी त्याच्या आयुष्यात आली नाही तर तो कदाचित काही दिवसही जगू शकणार नाही. ते थोडं थांबले. अर्जुन, तो जेव्हापासून तुमच्या घरात येऊ लागला तेव्हापासून तो पुन्हा हसायला लागला आहे. मला कधी विचारलंच नाही की का, पण मी त्याला फक्त हसताना पाहिलं आणि मी जिवंत झालो. तुला इथे नोकरी ही मी यासाठीच दिली होती की तो पुन्हा कोणाशी तरी जोडला जावा, पुन्हा जगू लागावा. अर्जुन शांतपणे म्हणाला, महाजन साहेब, हे शक्य नाही. सान्वीचं आयुष्य आपण अशा प्रकारे दावावर लावू शकत नाही. त्याच्या आवाजात वेदना होती पण ठामपणा देखील. आणि ही राजवाड्यासारखी संपत्ती? महाजन म्हणाले, माझ्यासाठी काहीच नाही, फक्त एक हसू पुरेसा आहे. त्यासाठी मी हे सगळं सोडू शकतो. मला माहीत आहे हे नातं, ही प्रेम पैशांनी विकत घेता येत नाहीत. पण 6 महिन्यांची तर गोष्ट आहे, नंतर सगळं संपेल. अर्जुन काही बोलणार इतक्यात थांबला. त्याची नजर दूर भिंतींवर, शांत आणि थंड पांढऱ्या महाजन हाऊसच्या भिंतींवर स्थिर झाली. नजरा कधीच भरकटत नाहीत, नेहमी भरकटते ती माणसाची नियत. चारही बाजूंनी पसरलेलं महाजन हाऊस एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं. त्या वैभवात उभा असलेला अर्जुन अचानक अस्वस्थ झाला. एक विषारी विचार त्याच्या मनात शिरला होता. तो घाबरून उठला. मी निघतो महाजन साहेब. स्वतःच्या मनात आलेला घाणेरडा विचार झटकण्याचा प्रयत्न करत तो तिथून बाहेर पडला. पण मागून महाजन साहेबांचा दुःखी आवाज त्याच्या कानात घुमत राहिला. कोणी माझ्याकडचं सगळं घेऊन जावं, फक्त माझ्या मुलाचं एक हसू मला परत द्यावं. त्या दिवसानंतर अर्जुनचं मन पुन्हा कधी महाजन हाऊसमध्ये जाऊ नये असं म्हणत होतं. नोकरी सोडून द्यावी असंही वाटलं, पण तो रोजच्यासारखाच तिथे जात राहिला. महाजन हाऊसची श्रीमंती, मोठमोठ्या गाड्या, नोकर-चाकर, ऐशोआराम, लांबच लांब कॉरिडोर. त्या घराच्या प्रत्येक भिंतीतून जणू एकच आवाज ऐकू येत होता, फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. फोनची घंटी वाजली तरी तोच आवाज. आंब्याच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटातही तोच आवाज. 6 महिने. ज्या विचाराला अर्जुनने स्वतःच्या मनातून हाकलून दिलं होतं, तो विचार आता त्याच्या काळोख्या मनात मूळ धरू लागला होता. हळूहळू ती अंधळी इच्छा वाढत होती, फुलत होती. आणि एक दिवस त्याने डोळे उघडून स्वतःशीच पुटपुटलं, फक्त 6 महिन्यांची तर गोष्ट आहे. कुठे असतोस रे अर्जुन तू? आता माझी तब्येत विचारायलाही वेळ नसतो तुला? राजवीरने हसत विचारलं. अर्जुन त्याच्याकडे निरखून पाहत राहिला. किती क्रूश झाला होता तो. गोरा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याच्या उंच शरीरात जणू जीव घुसमटत होता. इथेच असतो. अर्जुन बेडशेजारी ठेवलेल्या औषधांच्या ढिगाकडे पाहत म्हणाला. सगळे कसे आहेत? सगळे म्हणजे? राजवीरने नजर वळवत विचारलं. बाबा, आई, अवनी, समर आणि सान्वी? क्षणभर शांतता पसरली. सान्वीचं नाव ऐकताच राजवीरच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. अर्जुनच्या छातीत काहीतरी टोचलं. तो अचानक उठून उभा राहिला. मी निघतो. थांब ना, राजवीर म्हणाला. पण अर्जुन दाराजवळ पोहोचला होता. हँडलवर हात ठेवून तो मागे वळला. तू मला सांगितलंच नाही, तू सान्वीवर प्रेम करतोस? राजवीर स्तब्ध झाला. अर्जुनने त्याच्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि काही न बोलता बाहेर निघून गेला. तुझं डोकं फिरलंय का? आईनं ऐकताच संतापून विचारलं. अर्जुनला माहीत होतं या घरात जर कोणी त्याची साथ देणार असेल तर ती आईच. तसंच समज, तो शांतपणे म्हणाला. जोपर्यंत ही गोष्ट मनात होती तोपर्यंत भीती वाटत होती, पण आता नाही. अरे, सान्वी काय विचार करेल? लहानपणापासून वाढवलंय तिला आपण, त्याची किंमत मागतोय का तिच्याकडून? ती काय विचार करेल ते तुम्ही सोडा. तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या बाजूने आहात का? लाज नाही वाटत तुला? ती तुझी बालमैत्रीण आहे आणि ती राजवीरशी लग्न करणार आहे. आई, हे मानसन्मान, इज्जत हे सगळं जुनं झालंय आता. अर्जुनचा आवाज कठोर झाला. बाबांनी आयुष्यभर काय कमावलं? फक्त इज्जत. इज्जतीने पोट भरत नाही. तो घराकडे पाहत म्हणाला. किती दिवस आपण या मोळकळीस आलेल्या चाळीत राहणार? किती दिवस लोक आपल्याला कमी लेखणार? त्याच्या डोळ्यात वेडेपणा उतरला होता. मला इथून बाहेर पडायचंय आई, मोठं जगायचंय. तो पुढे म्हणाला. मी आयुष्यभर नोकरी करत बसलो तरी इतके पैसे कमावू शकणार नाही जितके सान्वी आणू शकते. आई हादरून त्याच्याकडे पाहत राहिली. पण ती तर आता राजवीरची होणारी बायको असेल ना? लोक विद्वांशी लग्न करतात ना? हे अर्जुन नव्हता बोलत, त्याच्या आतल्या अंधाऱ्या लालसा बोलत होत्या. आईच्या अंगावर काटा आला. माझं मन मानत नाही रे. तुम्ही घाबरलायत फक्त, अगदी माझ्यासारखंच. पण असा मौका पुन्हा मिळणार आहे का? हळूहळू अर्जुनने आईलाही आपल्या बोलण्याने तयार केलं. पण तुझे बाबा कधीच मानणार नाहीत.
आई काळजीने म्हणाली. अर्जुन हलकंसं हसला. बाबा तर खुश होतील. महाजन कुटुंबाकडून सान्वीसाठी नाते आले तर त्यांना अभिमानच वाटेल. पण त्यांना खरं कळलं तर? आईने चकित होऊन विचारलं. त्यांना सांगणार तरी कोण? आई निशब्द झाली. आणि सान्वीशी बोलणार कोण? मी बोलेन, अर्जुनने सहज सांगितलं. पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नव्हतं. सान्वीचा चेहरा दिसला की त्याची हिंमत तुटायची. ती त्याच्यावर किती विश्वास ठेवायची, किती प्रेम करायची. आणि जेव्हा तिला कळेल की तो तिच्याबद्दल काय विचार करतोय, त्या विचारानेच अर्जुन अपराधीपणाने भरून जायचा. मग तो स्वतःवरचा राग सान्वीवर काढायचा. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायचा. नकळत पैशांचं महत्त्व सांगायचा. आणि सान्वी, ती मात्र तिच्या परीक्षा, स्वप्न आणि साध्या आयुष्यात हरवलेली होती. अर्जुनच्या बदललेल्या वागण्याने सान्वी पूर्णपणे गोंधळून गेली होती. अवनी, तुझ्या दादाला काय झालंय? तो माझ्याशी इतका भांडायला का लागलाय? ती चिंतेने विचारत होती. असं वाटतंय जणू त्याच्याकडे पैसे नाही, त्याला मीच जबाबदार आहे. आधी किती शांत होता, अभ्यास करत होता. महाजन हाऊसमधून पगारही चांगला मिळतोय. घरची परिस्थितीही आधीपेक्षा सुधारली आहे. तरी सतत पैसा पैसा. सान्वीचा आवाज हळूहळू तुटू लागला. अवनीने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. दादाच्या स्वप्नांना मर्यादा नाहीत सान्वी. तुम्ही शांतपणे परीक्षा द्या. त्याला असे विचारांचे झटके येतच असतात. बिचाऱ्या अवनीला तरी काय माहीत होतं अर्जुनच्या मनात नेमकं काय सुरू होतं ते. रात्री घरची सगळी कामं आटोपून सान्वी हळूच टेरेसवर आली. अर्जुन तिथेच पडून होता. हातांची उशी करून तो आकाशात चमकणाऱ्या तारांकडे निर्विकार नजरेने पाहत होता. सान्वी त्याच्या शेजारी येऊन बसली. काय झालंय तुला? मला काय होणार? त्याचा आवाज कोरडा होता. मग असं काय वागतोयस? माझ्याशी नीट बोलतही नाहीस. काही कारण नसताना भांडायला लागतोस. तुझा गैरसमज आहे, असं काही नाही. सान्वी काही क्षण शांत राहिली. मग मुद्दाम विषय बदलत हसत म्हणाली. मी एक कविता वाचली आज. खूप सुंदर आहे. ऐकशील? ती त्याच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न करत होती. कारण गेल्या काही दिवसांपासून अर्जुनचं वागणं तिच्या समजण्यापलीकडचं झालं होतं. सांग. अर्जुन अजूनही आकाशाकडेच पाहत म्हणाला. सान्वीने हळू आवाजात कविता म्हणायला सुरुवात केली. एक छोटंसं गाव होतं, जिथे दिवे कमी होते आणि अंधार खूप जास्त. काही झाडं, काही घरं आणि एक प्रचंड एकटेपणा. त्या एकटेपणात माझं मन सतत जागं असायचं. एक जुना विरह होता, ज्याच्या पलीकडे मन विचारच करू शकत नव्हतं. आणि मग अचानक एखाद्या स्वप्नात तुझी आठवण यायची. कविता म्हणता म्हणता सान्वीचं लक्ष आकाशातल्या अर्धवट चंद्राकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची निरागस चमक उतरली होती. त्या क्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की अर्जुनने नजर चुकवली. तू मला हेही विचारलं नाहीस, माझे पेपर कसे गेले? कसे गेले? ठीक गेले. पुन्हा शांतता पसरली. फक्त झाडांच्या पानातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि अर्जुनच्या कानात पुन्हा तोच कुजबुजणारा आवाज. फक्त 6 महिने. अर्जुन, सान्वीने हळूच हाक मारली. आपलं स्वप्न थांबवलंय का? अर्जुनच्या हातात काहीतरी हललं. स्वप्नाला थांबावंच लागलं. सान्वी दचकली. का? माझं प्रेम, माझी साथ हे पुरेसं नाही का? कदाचित नाही. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं, पण त्याला सान्वीच्या डोळ्यात प्रेम दिसत नव्हतं. त्याला दिसत होती महाजन हाऊसची झगमगती रोषणाई. मोठेपण, पैसा, जणू त्या रोषणाई त्याला कुचबुचत सांगत होत्या. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. सान्वीचा चेहरा फिकट पडला. हे काय बोललास तू? ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. तुझ्यासाठी पैसा इतका महत्त्वाचा आहे? हो. अर्जुनचा आवाज निर्विकार होता. पैसा म्हणजे आयुष्यातली सर्वात मोठी ताकद आहे. पैशाने प्रत्येक आनंद विकत घेता येतो. सान्वीच्या डोळ्यात वेदना उतरली. जर तसं असतं तर प्रत्येक श्रीमंत माणूस आनंदी असता आणि गरिबांच्या ओठांवर कधी हसूच नसतं. अर्जुन उपवासाने हसला. मनाची समजूत घालायला छान विचार आहेत हे. नेमकं काय म्हणायचं आहे तुला? सान्वीचा आवाज थरथरला. अर्जुन उठून बसला. मी फक्त एवढंच सांगतोय सान्वी, आपल्यासारख्या गरीब लोकांना हेच सांगितलं जातं की पैशात सुख नसतं. तो पुढे म्हणाला. मी असं नाही म्हणत की श्रीमंत लोकांना दुःख नसतं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अर्जुन आणि सान्वीच्या प्रेमाचं पुढे काय होणार आहे हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.